सीन असं झाला की मी माईक घरीच विसरलो. ते टोटल 16,000 लिफ्ट करायचे. चॅलेंज वाटतो तितका सोपा नाही आहे. खूप घाम उडणार आहे माझा. झोडी टाकून हाकवायला झालं एकमेकाला. पोरी वर्कआउट करतायत. काय बोलू पण शकत नाही भाई. असं वाटतं खाणं येईल बाहेर सगळा. टांगा पलटी घोडे फरार. कधी व्हायचं हे वर्कआउट? तबला तोड चेस्ट वर्कआउट. अशा वेव जात आहेत ना पोटात ना. हात थरथरत आहेत बघ. नाही है मुस्सा कोई. आज एवढा गाणं का आठवते मला तर समजत नाही. उद्या माझी पालखी उचलून मला हॉस्पिटलला न्यावं लागेल. सीन असं आहे की मी आत्ता नेमका वर्कआउट करायला जिमला आलो आणि शूट करायचं होता. आज शूटचा प्लॅन होता. सीन असं झाला की मी माईक घरीच विसरलो. मग आता पुन्हा मी माईक आणायला घरी जातो आहे आणि मी घेऊन आलो होतो कार रिटर्न न्यायची बोलल्यावर ट्रॅफिक खूप असते. तर एक मित्र आहे त्याच्या बाईकवर आता परत घरी जातो माईक आणायला. चालून मला 5 मिनटं झाली. हा मला बोला अर्ध्या रस्त्यात आहे, 2 मिनटात येतो. मी विचार केला थोडा पुढे जातो पण याचा अजून काय पत्ता नाही. हो आला. Let's go. Already we are 45 minutes late. तर आज मी चॅलेंज आपला माहिती असेल तुम्हाला, जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करताय तर मी इंस्टाग्रामवर एक चॅलेंज घेतला होता. एक लेग मारले होते आणि त्यानंतर मी चेस्ट मारले होते. तर चेस्ट आणि ट्रायसेपच्या वर्कआउटला टोटल 15,000 किलो लिफ्ट केलं होतं. आणि आजचा चॅलेंज असा असणार आहे की मी 1,000 एक्स्ट्रा लिफ्ट करणार आहे. म्हणजे टोटल 16,000 लिफ्ट करायचं. आणि जास्त मील नाही घेतलेत कारण म्हणजे ब्लोटिंग होते, कारण आज हेवी वर्कआउट असेल ना. ट्राय आपण वर्कआउट करणार आहोत जोरदार. चेस्ट मसलला थोडं ॲक्टिवेट करूया. वॉर्मअप करू आपण. पेगडेक फ्लाय करू. तर पहिले आपण 1-2 सेट त्याच्यात मारू. वॉर्मअप सेट. लेट्स गो. चेस्ट आज तगडे दुखणार आहेत कारण त्या दिवशीच मारले होते, ते अजून दुखत आहेत. रिकवर नाही झालेत. स्लीप पूर्ण नाही झाली माझी 2 दिवस एडिटिंग करत असल्यामुळे. यात आपले रेकॉर्ड आहेत. मला मागचा रेकॉर्ड चेक करावं लागेल. फक्त चेस्ट मारणार आहोत. ट्रायसेप तसे पण ट्रेन होतीलच. 16,000. पहिला आपण 60 किलोचं घेऊ आणि 26 मारायचं ट्राय करू. अप्पर चेस्ट जेवढे स्ट्रॉंग तेवढी चेस्ट ब्रॉड वाटते. 60 kg. लेट्स ट्राय. 26 मारायचे. छत्रपती शिवाजी महाराज जय. ओके 2 3 डन. 30 आपल्याला हवे होते ते 30 काढलेत आपण. 1800 किलो पहिल्या सेटमध्ये. काम 25. बरेच जण मला कमेंट करतात की तू फक्त बाहेरच्या ॲथलीटचे वर्कआउट फॉलो करतोस. रॉनी कॉलमन, जय कटलर, इंडियातले बरेचसे आहेत ज्यांचे तू फॉलो नाही करत. यामध्ये माझं असं ओपिनियन आहे की मी कॉपी करण्यापेक्षा ना त्यांच्यासोबत मला एक दिवस वर्कआउट ट्राय करायचं आहे. मनोज पाटील, संग्राम चौगुले सर, सुनीत जाधव, मोठे मोठे जे ॲथलीट झालेत ना त्यांच्यासोबत मला स्वतः फ्लोअरवर जाऊन वर्कआउट ट्राय करायचं आहे. त्यांच्यासोबत वर्कआउट करायचं आहे आणि त्या व्हिडिओज मला पोस्ट करायचे. दुसरा सेट लयच भयानक होता. 18 रिपिटेशन गेलेत फक्त. आणि आज पाणी खूप जास्त लागणार आहे. माझा वर्कआउट नेहमी 90 मिनिटापेक्षा जास्त असतो आणि मला गरज आहे. यप इझी आहे. 4080 किलो झालेला आपला. अजून एक सेट मारू. थोडी एनर्जी संपलेली आहे. टार्गेट ठेवतो मी पुन्हा 20चा.
इझी. हा 11च गेले. ट्रायसेप झाले टाईट. चॅलेंज वाटतो तितका सोपा नाही आहे. टी शर्ट काढून एकदा ट्राय करतो ना, बघू दे कसा पंप येतोय. मीलच नाही केले आज, 2च मील केले. आणि मेनली झोप पूर्ण नाही झाली. झोप पूर्ण नसेल ना तर वर्कआउट होतच नाही. 5,500 झालेला आहे. हा 6,800 kg लिफ्ट झालेला आहे आपला पहिल्या व्हेरिएशनमध्ये. 40% काम उडवलेलं आहे. पण पाणी काय थांबायचं नाव नाही घेत. आज खूप घाम उडणार आहे माझा. छाती फोडायची आहेच. आज काय खैकोळ होणार आहे. थोडं व्हेरिएशन चेंज करू. आता फ्लॅटवर जाऊ. फ्लॅटसाठी स्मिथ मशीन रिकामी आहे का बघायला लागेल. आज झोडी टाकून हाकवायला लागेल एकमेकाला. व्हेरिएशन चेंज करायला आलो खरा, पण आता थोडा वेळ वाट बघायला लागेल. एक सेकंद वाट बघायला लागेल. पोरी वर्कआउट करतायत. काय बोलू पण शकत नाही भाई. वर्क असतात हाकलं होतं आला. पोरींचे बॉलाचे वांदे आपले. ठीक आहे. मारा ओके. तर बेंच आपल्याला इकडून तिकडं आणावा लागतो. हा एकच असा बेंच आहे जो इकडे तिकडं फिरवता येतो आईच्या गावात. ओके. याच्याच अर्धा वर्कआउट होते माझा. 20 kg वन साईड म्हणजे बोथ आपलं 40 kg होईल. 40 kg मी मारतोय. $720 ट्रायसेप बेकार भरलेत. फील तर असतात होते. असं वाटते खाणं येईल बाहेर सगळा. ओके. वन मोर इज दे. या खपलो. उद्या एवढा मसल बेकार दुखणार आहे ना. चेस्ट मी अशी जवळ पण नाही आणू शकणार. बाहेर येईल बहुतेक. तिसरा सेट मला नाही वाटत जास्त जाईल. आया टांगा पलटी घोडे फरार. खैकोळ झाला आज. आया भासू दे. 15 किलो वॉर्मअप सेट पण आज वर्किंगला वापरतोय. हा वो भी जलता मुझसे हर ओके.
One more. मागाशी पोझिंग वच केली, एनर्जी त्यात गेली, 2 सेट गेले असते त्यात आणखीन. बाबा कधी व्हायचा हे वर्कआउट? 1760 kg फक्त ह्याच्यात फ्लॅटमध्ये. जा जा, मला नाही वाटत एवढं जाईल. हाय इंटेन्सिटी वर्कआउटची सवय नाही. मी सध्या मिड इंटेन्सिटीमध्ये वर्कआउट करतो आहे आणि आज मला कुठून खाज आली. मी पुन्हा चॅलेंज ॲक्सेप्ट करतो आहे. तबला तोड चॅलेंज, तबला तोड चेस्ट वर्कआउट. या वर्कआउटला एक पार्टनर असताना कायच्या काय मजा आली असती, अजूनच मजा आली असती. या बोली असू दे. हा व्हेरिएशन तरी कुठला घेऊ, जातच नाही. एनर्जी तर आहे पण मसल साथ नाही देत आहे. आटच बसले. अशा वेव जात आहेत ना पोटात ना. नाहीतर एवढा पाणी संपतच आहे. प्रोटीनच संपवून टाकू ना वर्कआउट करता करता. हात थरथरत आहेत बघ, बॉडी शेक होते अक्षरशः. नाही है मुस्सा कोई. आज एवढा गाणं का आठवते मला तर समजत नाही. ओके पुन्हा एकदा 20चा ट्राय करतोय. जात तर नाहीत पण खात पण काही कमी नाही. ओके 10 गेले फक्त. जे 10 मारले म्हणजे 400, 9730. ओके म्हणजे ऑलमोस्ट आपण 10,000च्या जवळपास आहो. केबल क्रॉस, फ्लाय मुवमेंट, केबल फ्लाईज 20 kg ॲड केलं आहे. पहिला सेट. Two, 3, 4, 16, 17, 6, 7. ह्याच्यात मी पहिल्याच सेटला 1200 किलो मारला आहे, जो माझ्यासाठी अनबिलिव्हेबल होता. मला नव्हतं वाटलं मी 30 रिपिटेशन मारू शकतो यात. म्हणजे मी माझं ठरवलेलं टार्गेट ब्रेक करू शकतो. मच्छीची तुकडी हो, मच्छीची तुकडी. सुरमई नाही, सुरमईच हो भाई, सुरमई. तुमचा सेट आपला 25 kg. 1, 2, 3, 4, 5, 10, 11, 16. 3 more, easy. उलटीसारखं होते सार्वजनिक. 2, 3, 4, 7. 3 more. लगेच ड्रॉप सेट घेतो. एक 10 kg लूज केलाय. 4, 11, 12. हां तर आत्तापर्यंत मी 4 व्हेरिएशन मारलेत. 16 सेटमध्ये मी टोटल 13,530 किलो लिफ्ट केलेलं आहे. आणि म्हणजे आत्ता आपल्याला बाकी अजून लिफ्ट करायचं आहे 2,500. फक्त 2,500 लिफ्ट करायचं आहे चेस्टमध्ये भाई. काम 25 होईल आपला. 2,500 आपण पेगडेकवर ट्राय करू आणि विषय खलास करून टाकू. ट्रायसेपची मला नाही वाटत गरज लागेल, चेस्टच काम उडवेल. ऑल इज वेल, ऑल इज वेल. 25 किलोचे 100 रिपिटेशन मारावं लागते. 100 ना.
11, 12, 16, 17, 8, 15 किलोवर नेतो 25 वर ना. 1, 2, 3, 4, 4. जवळपास अजून 1000 मारायचे आपल्याला. 1000 किलो लिफ्ट करायचं आहे. काय मारू आता तू सांग. फिनिशरच बॅकार दिलाय भाई. क्लोज ग्रिप डंबल असा वाला बोलतो ना. ह्याचे किती म्हणजे 20. थांब मारा जरा वेगळाच वाटते. ओके ठीक आहे काय नाही खरा ना. 4, 5, 6, 9, 10. म्हणजे 500. हा उलट कुठची मुद्दा मिळेल. मार्ग राहिले शेवटचे 25 रेपिटेशन आणि आपला आजचा चॅलेंज पूर्ण होईल. ऑलमोस्ट 2 तास, 2 पण 2.5 तास बाबा. 1, 5 चिट्रेप चिटकोड काय एवढं नाही माहिती बाबा. फायनली आपला आजचा चॅलेंज कंप्लीट झालेला आहे. 15,155. हे 15,155च झाला आहे. आपला 16,000चा टार्गेट आहे. आय्या भाई अजून एक सेट मारावं लागेल आपल्याला. 15चे 25 रेपिटेशन मारले तर मे बी होईल. जा 3, 4, 13. हा 23 गुणिले 30 किती होतात. स्टील 150 kg. हा एक क्लीन ट्राय करतो एकदम क्लीन. बघू जातात का. 1, 2, 3 easy. 4, 5 one more clean. 6 done. फायनली खरं तर आत्ता फायनली झालेला आहे आपला 16,000 kgचा लिफ्ट चॅलेंज पूर्ण. आणि आता मला 15 मिनटं तरी स्ट्रेचिंग करावी लागणार आहे. नाहीतर आज तर पालख्या झाल्याच आहेत. उद्या माझी पालखी उचलून मला हॉस्पिटलला न्यावं लागेल. त्यामुळे स्ट्रेचिंग करणं सध्या आज माझ्यासाठी मस्ट आहे. 25 किलो जास्त मारलं आहे भाई. नाद नाही आपला. पाण्याने भरलं आहे पोट. कारण मला ही साईड खूप बेटर पोच करता येते. पोच ज्यात शोल्डर, बायसेप्स, चेस्ट, ॲप्स म्हणजे तुमची ओव्हरऑल बॉडी जज होते. ओव्हरऑल बॉडी बघितली जाते. आणि असं काय नाही, मोस्ट मस्क्युलरमध्ये तुम्ही तुमची फेवरेट पोज पण देऊ शकता जी काय असेल तुमची.
थोडा बसतो 5 मिनटं शांत. 6:40. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तुम्ही सजेस्ट करा पुढली व्हिडिओ कशी असली पाहिजे. आपण तशी व्हिडिओ बनवण्याचा नक्की ट्राय करू. आणि असेच खूप सारे कंटेंट बघण्यासाठी मला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. मागच्या व्हिडिओमध्ये खूप भारी प्रतिसाद आला आहे तुमचा. असाच सपोर्ट राहू द्यात. आपल्याला खूप मोठी कॉम्पिटिशन खेळायची आहे पहिल्यांदा आणि मी तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने त्या स्टेजवर चढणार आहे. मी आपल्या सगळ्या जेवढे माझे फॉलोअर्स आहेत, जेवढे सबस्क्रायबर आहेत, त्या सगळ्यांना मी तिथे त्या स्टेजवर रिप्रेझेंट करणार आहे. त्यामुळे मला एक इन्फ्लुएन्सर म्हणून न बघता तुम्ही मला तुमचा भाऊ किंवा तुमचा मित्र म्हणून सपोर्ट करा. ते माझ्यासाठी खूप बेनिफिशियल आहे आणि मला त्यातूनच खरं तर खूप जास्त मोटिवेशन भेटतं. भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.